हरि ओम. गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्राणायाम म्हणजे नेमकं काय, त्याचे काय फायदे आहेत, पंचप्राण म्हणजे काय, 4 सेकंदाचं महत्व काय आहे आणि त्याचबरोबर प्राणायामातला एक पहिला प्रकार दीर्घ श्वसन हा आपण पाहिला. आज आपण बघणार आहोत प्राणायामाचे पुढचे 3 प्रकार. त्याच्यातला दुसरा जो आहे तो श्वसन नियमन. आपल्याला वेळेचं नियमन आहे, किती वेळामध्ये श्वास घ्यायचा याप्रमाणे आता आपल्याला दुसरा प्रकार करायचा आहे. आता मी म्हटलं तसं की श्वास घेताना नेहमी 4 सेकंदात घ्यायचा, श्वास सोडताना 8 सेकंदात सोडायचा, परत सोडून झाला की 4 सेकंदात घ्यायचा, 8 सेकंदात सोडायचा. हा दुसरा प्रकार आहे, मी करून दाखवतो. उजवी नाकपुडी बंद, 4 सेकंदामध्ये श्वास घ्यायचा, डावी नाकपुडी बंद, 8 सेकंदात सोडून द्यायचा हळूहळू. परत उजवीनी 4 सेकंदात घ्यायचा, उजवी बंद करून डावीनी 8 सेकंदात सोडून द्यायचा. आता हे काय 4 सेकंदात आपण म्हणलं तसं मगाशी की आपलं श्वसन आपल्याला 4 सेकंदाला करायचंय. ही वैश्विक लय आहे आणि त्याच्यामुळे 4 सेकंदात भरपूर घ्यायचा. असं नाही की 4 सेकंदच घ्यायचा, श्वास भरपूर घ्यायचा आहे. आपल्याला कळतं आपली लंग्सची कपॅसिटी किती आहे, लंग्स भरलं पाहिजे, त्याप्रमाणे घेण्याची गती ऍडजस्ट करायची आणि 4 सेकंदात ते श्वसन भरलं पाहिजे आणि डबल वेळेत सोडायचा 8 सेकंदामध्ये हळूहळू. म्हणजे ती आता प्राणशक्ती, तो प्राणवायू आपल्याला थोडा आता शरीरात तो राहायला पाहिजे, हळूहळू ते खेळवायचा शरीरात, म्हणून डबल वेळेमध्ये तो हळूहळू सोडायचा. परत 4 सेकंदात घ्यायचा, 8 सेकंदामध्ये सोडायचा. ही झाली एक सायकल. 4 सेकंदात घेतला, 8 मध्ये सोडला, 4 मध्ये घेतला, 8 मध्ये सोडला. ही दुसरी सायकल. आता याच्यामध्ये बरेच वेळेला आम्ही असं पाहतो की नाकपुडी व्यवस्थित बंद करत नाहीत, म्हणजे नुसताच अंगठा ठेवतात. तो थोडा प्रेस करायला पाहिजे, म्हणजे ती नाकपुडी पूर्ण बंद व्हायला पाहिजे, चोकअप व्हायला पाहिजे. अशी लीक तिथनं हवा होता कामा नये. एकदा मी असंच प्राणायाम शिकवत होतो एका IT कंपनीमध्ये, त्यांनी ऑर्गनाइज केलं होतं आणि तिथल्या एका मुलीने मला प्रश्न विचारला की सर, हे नाक दाबून हे नाक असं वाकडं वगैरे तर होत नाही ना? म्हटलं घाबरू नकोस, तसं काही होत नाही. हाड आपलं इथपर्यंतच असतं, पुढचा भाग सॉफ्ट असतो, त्याच्यामुळे नाकपुडी व्यवस्थित बंद व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे की 4 आकडा मोजायचा कसा, कारण प्राणायाम करताना डोळे तर बंद करायचे, प्राणशक्ती शरीरात खेळवायची. मग आता आपण आपले मनात थोडासा तो त्याचं मोजमाप करावं की श्वास घेतल्यावर काही जण थोडेसे असं हाताने करतात, मनात आकडे मोजतात, 1 2 3 4 मनातल्या मनामध्येच मोजतात, किंवा काही थोडेसे हाताने असं एक ठरवतात की आता श्वास घेतला, 4 सेकंदात घेतला, डावी नाकपुडी बंद, 8 सेकंदात सोडायचं आहे. मग इथे काउंटिंग मनात करतात. असं आपण आपली थोडंसं एक ठरवायचं असतं की मनात आकडे मोजायचे किंवा काय. तर याची थोडीशी सुरुवातीला एक प्रॅक्टिस अशी लागते, पण नंतर ते इतकं अंगवळणी पडतं की आता आम्हाला म्हणजे इतक्या वर्षांनी आकडे मोजायची जरूर नाही. आमचा जो जप आहे
4 सेकंदात तो आम्ही बसवलाय, तोच आम्ही जप करतो. जसं की श्वास घेतला 4 सेकंदात ओम तत्सत त्वम असि, श्वास होल्ड केला, जप 2दा करतो ओम तत्सत त्वम असि, ओम तत्सत त्वम असि, आपोआप तो 8 सेकंदात. तसं थोडं प्रॅक्टिसनी आपलं आपण ठरवायचं असतं की 4 सेकंद 8 सेकंद. पण प्राणायाम करताना जर का जपात केला तर त्याचे अजून खूप खूप फायदे आहेत. पण हे एकदम येणार नाही, हळूहळू प्रॅक्टिसनी येईल. पण आकड्यांकडे नीट लक्ष ठेवलं पाहिजे. आता आपण तिसरा प्रकार पाहू, त्याचं नाव आहे अंतरकुंभक. आता या प्राणायामात काय करायचंय आपल्याला, तर दुसऱ्या प्राणायामामध्ये आपण जे 4 सेकंदामध्ये हवा आत घेतली आणि 8 सेकंदामध्ये सोडली, तर याच्यामध्ये आता अंतरकुंभक मध्ये ही घेतलेली हवा आता आपल्याला आतमध्ये रोखून धरायची, कुंभक करायचे. आणि ती किती वेळ रोखून धरायची, तर 4 सेकंदाच्या पटीत, म्हणजे 16 सेकंद होल्ड करायची. म्हणजे 4 सेकंदामध्ये आपण श्वास घेतला, 16 सेकंद होल्ड केला आणि मग 8 सेकंदामध्ये सोडून दिला. परत जिथनं सोडला तिथूनच 4 सेकंदामध्ये घेतला, 16 सेकंद होल्ड केला आणि 8 सेकंदामध्ये सोडून दिला. ही एक सायकल झाली. म्हणजे घेतला, होल्ड केला, सोडला, घेतला, होल्ड केला, सोडला, ही एक सायकल झाली. अशा याच्या 2 सायकल करायच्या आहेत. मी आपल्याला करून दाखवतो. उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीनी 4 सेकंदामध्ये श्वास घेतला, आता 16 सेकंद होल्ड करायचंय. मी बोलतोय म्हणून थोडासा माझा श्वास हे गेला, पण 16 सेकंद होल्ड करायचा. सोळा सेकंद झाले की डावी नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीने श्वास सोडून द्यायचा 8 सेकंदामध्ये. परत डावी नाकपुडी बंद, जिथनं आपण श्वास सोडला तिथूनच परत घ्यायचा आहे 4 सेकंदामध्ये. परत दोन्ही नाकपुडी बंद, 16 सेकंद होल्ड करायचा. सोळा सेकंद झाले की डाव्या नाकपुडीने 8 सेकंदामध्ये सोडून द्यायचं. असा हा प्राणायामाचा तिसरा प्रकार आहे, अंतरकुंभक. म्हणजे श्वास आत रोखून धरायचा. यांनी काय होतं, तर यांनी आपले पंचप्राण सगळे ऍक्टिव्हेट होतात. आपण मागच्या व्हिडिओत पाहिले, मागच्या व्हिडिओची पण मी लिंक याच्यामध्ये देईन, तो अवश्य पहा. म्हणजे आपल्याला हा व्हिडिओ भाग 2 हा जास्त प्रमाणात समजेल. पंचप्राण सगळे ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे आतमध्ये होल्ड केलं, पॉझिटिव्ह प्रेशर झालं की सगळे कामाला लागतात पंचप्राण. त्यांनी आपलं सगळं शरीराचं कार्य व्यवस्थित सुरू होतं. आणि त्याच्यामुळे हे जे पंचप्राण आहेत की प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. पूर्वी आम्ही लहान असताना आमची आई म्हणायची की देवाला नैवेद्य दाखव, आणि आम्ही तेव्हा म्हणायचो, पाणी फिरवायचो, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. इतकं ते या 5 प्राणांचं महत्व आहे. कारण आपलं शरीराचं कार्य या पंचप्राणांवर चालू होतं. या तिसऱ्या प्रकाराने हे पंचप्राण ऍक्टिव्हेट होतात. आता प्राणायामाचा चौथा प्रकार पाहू. त्याचं नाव आहे बहिर्कुंभक. म्हणजे इथे काय करायचंय, कुंभक बहिर.
म्हणजे 4 सेकंदामध्ये हवा आत घेतली की 8 सेकंदात ती लगेच सोडून द्यायची आहे आणि दोन्ही नाकपुड्या बंद करून श्वास विरहित राहायचं आहे. किती? 16 सेकंद. आता याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे की समजा 16 सेकंद आपल्याला जास्त वाटले, तेवढा वेळ आपल्याला म्हणजे श्वास रोखून धरायला खूप वाटले, गुदमरायला व्हायला लागलं, तर अशा वेळेला शरीराला कुठलाही त्रास द्यायचा नाही. मग काय करायचं? समजा 16 सेकंद होल्ड करायला आपल्याला जमलं नाही तर 4च्या पटीत मग 12 सेकंद होल्ड करायचं. एखाद्याला 12 सेकंदही जर का जास्त वाटले तर त्यांनी 8 सेकंद होल्ड करावं. असे आपल्याला कुठलाही त्रास करून प्राणायाम करायचा नाही, त्यांनी तोटे पण होऊ शकतात. म्हणून प्राणायाम जो आहे तो या टायमिंग मध्येच करायचा, कुठलाही त्रास न होता. आणि प्रॅक्टिस केली की हळूहळू सगळं यायला लागतं, एकदम येणार नाही. प्रॅक्टिसनी सगळं येतात, अवघड असं काहीही नाही. तर आता आपण चौथा प्रकार बघूया, बहिर्कुंभ. उजवी नाकपुडी बंद करायची, डावीकडनं श्वास घेतला भरपूर 4 सेकंदामध्ये, डावी नाकपुडी बंद केली, उजव्या नाकपुडीने सोडून दिला 8 सेकंदामध्ये. आठ सेकंद झाले की दोन्ही नाकपुड्या बंद, श्वास विरहित राहायचे. सोळा सेकंद झाले की परत जिथनं श्वास सोडला तिथनच 4 सेकंदामध्ये हवा आत घ्यायची आहे. घेतली की परत उजवी नाकपुडी बंद, डावीकडनं 8 सेकंदात सोडून द्यायचं. आता मी बोलत असल्यामुळे माझी हवा आपोआप बाहेर जाते, पण 8 सेकंद झाले, सोडली की दोन्ही नाकपुड्या बंद, 16 सेकंद श्वास विरहित राहायचं. सोळा सेकंद झाले की नाकपुडीवरचा हात काढून घ्यायचा. शरीर आपोआप श्वसन घेतं. डाव्या नाकपुडीने श्वास लगेच घ्यायचा नाही, फक्त हात काढायचा. असा हा चौथा प्रकार आहे प्राणायामाचा, बहिर्कुंभ. यांनी काय होत असतं या बहिर्कुंभकनी? तर आपण श्वास विरहित राहिल्यामुळे आपल्या आतमध्ये व्हॅक्यूम तयार होते, निगेटिव्ह प्रेशर, आणि बाहेर पॉझिटिव्ह प्रेशर आहे. तिथनं हवा सगळी आत जाते. आपल्या त्वचेमधनं सुद्धा हवा आत जाते. त्वचेमध्ये थोडी छोटी छोटी भोकं असतात, ते रंध्र सुद्धा सगळी मोकळी होतात. हवा आत जाऊन आपल्याला फ्रेश वाटतं, कारण आपलं शरीर सुद्धा श्वसन करत असतं, हवा आत जात असते. या चौथ्या प्रकाराचा मुख्य उपयोग म्हणजे आपला उदानवायू ऍक्टिव्हेट होतो. म्हणजे जी काय सगळी अशुद्धी हवा आहे, उद म्हणजे वर जाणे, ही सगळी अशुद्ध हवा शरीरातनं फुफ्फुसात येते आणि श्वास आपण जेव्हा निश्वास करू त्याच्याबरोबर सगळी अशुद्धी हवा शरीराच्या बाहेर जाते. उदानवायूचे खूप महत्वाचं कार्य पण हे आहे की शेवटी जेव्हा देह त्यागाचे वेळी आत्मा जेव्हा हा देह सोडत असतो तेव्हा उदानवायू हा त्याला मदत करत असतो देहाच्या बाहेर जायला. आत्मा उदानवायूवर स्वार होतो आणि देह सोडतो. उदानवायू जर का ऍक्टिव्हेट असेल तर शेवटी आपल्याला मृत्यूचे क्लेश पण कमी होऊ शकतात, कारण मृत्यू सुद्धा तसा विनाक्लेश व्हायला पाहिजे. आणि हा उदानवायू ऍक्टिव्हेट असेल तर आपल्याला शेवटी मृत्यूचे क्लेश होत नाही. असा हा आपला प्राणायाम आहे. करायला फक्त 5 मिनिटं लागतात.
पण फायदे खूप आहेत आणि दिवसातनं 2दा केला तर उत्तम. कारण सकाळी ब्रेकफास्टच्या अगोदर केला तर आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर. कारण प्राणायामाचा फायदा साधारण 12 तास राहतो. म्हणजे सकाळी केला तर आपला दिवस सगळा छान जाईल आणि संध्याकाळी केला तर बाकीचे 12 तास आपले छान जातील रात्रीचे. फायद्याचे खूप आहेत. 3 फायदे आहेत. आपलं शारीरिक आरोग्य मिळेल, मानसिक आरोग्य आणि त्याचबरोबर आध्यात्मिक आरोग्य. एकावर 3 फ्री. फक्त हा प्राणायाम योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पण करावा आणि त्याचप्रमाणे हा प्राणायाम जर का सप्तचक्रांवर केला तर याचा अजून जास्त फायदा होईल. म्हणजे पहिला जो प्रकार आहे दीर्घ श्वसन हा पहिल्या 2 चक्रांवर करायचा. श्वसन नियमन पुढच्या 2 चक्रांवर, अंतरकुंभ पुढच्या 2 चक्रांवर आणि बहिर्कुंभ हा 7व्या एका चक्रावर एकच करायचा. यांनी जास्त फायदे होतील. सप्तचक्र म्हणजे काय याची मी एक माझा पहिल्या व्हिडिओची लिंक खाली मी देत आहे, ती पण तुम्ही बघा. तर असा प्राणायाम सुरुवात करावा. हरि ओम.